लब्ध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम. उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 समास 6 मध्ये जे दुश्चित निरूपण केलेलं आहे त्याचं श्रवण आम्हाला आज करायचं आहे. श्री समर्थांनी या समासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. शिष्याचा प्रश्न आणि समर्थांनी त्याच्यावर दिलेलं उत्तर, त्यातून आम्हाला आमचा परमार्थ कसा साधता येईल यासाठी आम्हाला श्रवण करायचं आहे. श्रवणाचे मुख्य उद्दिष्टच ते आहे की आमच्यामध्ये बदल होणे. श्रवण करणे म्हणजे चित्रपट पाहतो, एखादी सिरियल ऐकतो, एखाद्या चित्रपटातलं गीत ऐकतो, त्याप्रमाणे दासबोधाचं श्रवण किंवा संतांच्या वचनांचं किंवा ग्रंथांचं श्रवण करणे नव्हे. या श्रवणामागे आमच्या चित्तवृत्तीमध्ये बदल व्हावा. आम्ही दिवसेंदिवस प्रगती करावी. दिवसेंदिवस आम्ही भगवंताकडे जावं आणि इहलोकामध्ये असलेलं जे दुःख आहे ते दुःख हे सोडून आम्ही भगवंताच्या आनंदामध्ये तल्लीन व्हावं, यासाठी हा परमार्थ आहे. कारण संसारामध्ये जितकं आपण गुंतू तितकं दुःख वाढत जाईल. म्हणून या मायेचा त्याग करून आम्हाला भगवंतासाठी, आम्ही भगवंताच्या कारणासाठी आम्हाला जगायचं आहे, हे कधीही माणसाने विसरू नये. म्हणून श्री समर्थांनी या समासामध्ये आपल्या आवडत्या शिष्याचं असलेली समस्या, आवडत्या शिष्याची असलेला प्रश्न, तो त्यांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये उत्तर देऊन सांगितलं आहे. आपण पहिले समर्थांनी सांगितलेला बोध ऐकूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाची महिमा कैसी. मोक्ष लाभे किता दिवसी, हे मज निरोपावे. श्रीराम. श्रीराम समर्थ. श्रीराम. सामान्यतः कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त करत असताना शिष्याचा हा प्रश्न असतो, मला किती दिवसात प्राप्त होईल. संगीताचा अभ्यास करत असताना संगीताचे विद्यार्थी गुरुकडे जातात आणि त्यांना विचारतात, गुरुजी आम्हाला गाणं किती दिवसात येईल. वादन शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी विचारतात की आम्हाला तबला किती दिवसात वाजवता येईल. पोहणं शिकण्यासाठी विद्यार्थी जातात तेव्हा विचारतात की आम्हाला पोहणं किती दिवसात येईल. मग ज्या ज्या विद्यार्थ्यांची जशी जशी योग्यता असते तसं तसं त्यांच्यामध्ये प्रगती होत जाते आणि शेवटी त्यांना ती कला प्राप्त होते. परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आम्हाला जी मुक्ती हवी आहे त्या मुक्तीचे उत्तर देताना समर्थांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे. शिष्याचा प्रश्न काय होता? सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवसी. किती दिवसामध्ये मला मोक्ष प्राप्त होईल, शिष्याचा प्रश्न आहे. अर्थात तो तुमचा आमचा सर्वांचा प्रश्न आहे. समर्थांना प्रश्न विचारावा की भगवंता मला या जन्मातून केव्हा मुक्ती मिळेल. समर्थ म्हणतात त्याचं उत्तर मी देतोय, ऐक. धरिता साधूची संगती, किता दिवसा होते मुक्ती. हा निश्चय कृपामूर्ती, मज दिनास करावा. श्रीराम. सत्संगाचा महिमा हा खरोखर या
पृथ्वीवर आलेल्या सगळ्या साधू संतांनी सांगितलं आहे. चंदनम शीतलम लोके चंदना दपी चंद्रमा चंद्र चंदन योरमध्ये शीतला साधू संगती. या जगामध्ये कोणाच्याही संगतीला राहिलं तर अंती मात्र त्यातून दुःखाची उत्पत्ती होते. पण साधू आणि संतांच्या सहवासात राहिल्यानंतर आम्ही दुःख मुक्त होतो. आमच्या मनाला या मायेमुळे जे वेष्टित केलेलं आहे, जे बंधनात घातलेलं आहे, ते मायेचं बंधन तुटते आणि साधूंच्या संगतीमुळे आणि या सत्संगतीमुळे आम्हाला आनंद प्राप्त होतो. मी सुख प्राप्त होतो असं म्हणता येणार नाही, कारण सुख आणि दुःख या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. सुखातून दुःखाची उत्पत्ती आहे आणि दुःखाच्या अंती पुन्हा सुख अभिप्रेत आहे. म्हणून सुख दुःखाच्याही पलीकडे जाणे याचा अर्थ आनंद प्राप्त करणे. साधूंच्या संगतीला अत्यंत आनंद प्राप्त होतो. हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. संसारामध्ये जे गुंतलेले लोक आहेत त्यांच्या संसारामध्ये राहिलेल्या लोकांमध्ये जर आम्ही राहिलो तर त्या लोकांपासून आम्हाला दुःख प्राप्त होईल. कारण सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे ते करतील असं सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या मोहात न पडता आम्ही संतांची संगती धरावी असं समर्थ सांगतात. श्री समर्थ म्हणतात आहे, मुक्ती लाभे तत्क्षणी. उत्तर समर्थांनी एका क्षणात दिलं. अनेकदा असं होते की प्रत्येक गुरुकडे गेल्यानंतर प्रत्येक गुरु त्याचा कालावधी कमी जास्त करतो. या जन्मात तुम्हाला मुक्ती मिळेल, कोणी म्हणेल 2-3 जन्म तरी तुम्हाला लागतीलच मुक्ती मिळायला, कोणी म्हणेल 2 तप लागतील, कोणी म्हणेल 3 तप करावे लागतील, म्हणजे 12 वर्षाचं एक तप. कोणी म्हणेल 12 वर्ष लागते, कोणी म्हणेल 24 वर्ष लागते, कोणी 36 वर्ष लागेल असं म्हणेल. समर्थ म्हणतात तसं काही नाही. आम्हाला मुक्ती हवी न, तर ती मुक्ती कधी मिळेल सत्संगामध्ये? मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे हानी होत असे श्रीराम. आम्हाला मुक्ती कधी पाहिजे हे आमच्या मनावर अवलंबून आहे. ते कोणावर अवलंबूनच नाही आहे. ते गुरुवर अवलंबून नाही, ते साधूंवर अवलंबून नाही, ते संतांवरही अवलंबून नाही. तुम्ही त्यांच्या जवळ गेले की तुम्हाला कधी मुक्ती हवी आहे. माणसाला बंधनच आवडतात आणि माणूस जन्म झाल्यापासून त्या बंधनात तो रमतो आणि बंधनच त्याला गोड वाटू लागतात. ते दुःख आहे, पण ते दुःख सुद्धा माणसाला हवं हवं असं वाटते. त्या दुःखातून थोडीशी सुखाची कुठेतरी झालर लागत असेल, थोडीशी जर सुख त्याला प्राप्त होत असेल तर त्याला ते सुख हवं असते. तो डोंगरावर दुःख सोसायला तयार असतो, पण जवा पावडं तेवढं त्याला सुख हवं असते. आपल्या शरीराला जर एखादी जखम झाली असेल, फोड झाला असेल, तर त्या फोडाचं दुःख असते. पण तुम्ही अनुभव घ्या, त्या फोडाच्या अगदी जवळ अद्धर आपला हात फिरवा, बोट फिरवा, त्याच्या आजूबाजूला आपल्याला जो आनंद मिळतो त्या आनंदाप्रमाणे संसारातील सुख आहे. मुळात ते दुःखदायक आहे, परंतु त्यातून मिळणारं थोडंसं सुख जे आहे ते सुख सुद्धा माणसाला तो सोडू शकत नाही, त्याला ते हवं असते. म्हणून म्हटलं की मनुष्य हा संसारामध्ये गुंतला इतका आहे की त्याला ते बंधनच गोड वाटू लागतात. समर्थ म्हणतात, तुला मुक्त व्हायचं आहे ना बाबा, तर ती मुक्ती तुला तुझ्या मनावर अवलंबून आहे, ती कधी तुला हवी आहे. तू म्हणशील तर या क्षणी तू मुक्त होतो. कोणी आम्हाला बंधनात घातलं खरं सांगा बरं? या जगामध्ये कोणाला कोणीही कोणतंही बंधन घातलेलं नाही. आम्ही बंधनात पडलो आहे, कोणी आम्हाला बंधन घातलं नाही.
संसारात आम्ही पडलेलो आहे, संसार आमच्यात पडलेला नाही आहे. आम्ही जर गेलो आहे तर आम्हाला निघता येईल, पण कसं आहे ते प्रवेश करता येतो, ते बाहेर पडता येत नाही. म्हणून या संसारामध्ये त्या चक्रव्यूहाप्रमाणे आहे. तो चक्रव्यूहात पडलेला मनुष्य त्या चक्रव्यूहात अडकतो, चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नाही. म्हणून संसारात राहून सुद्धा मुक्त राहता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी. विश्वास ठेवावा लागेल निरूपणामध्ये. निरूपण या शब्दाचा अर्थ इथे संतांनी साधूंनी सांगितलेल्या वचनांचं आम्हाला पालन करावं लागेल, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल आणि मग विश्वासाअंती आम्हाला खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होईल. मुक्ती याच्या विरुद्ध शब्द आहे बंधन. मुक्त होणे आणि बंधनात पडणे. आम्ही संसारात बांधल्या गेलो आहे म्हणून त्याला बद्ध असं म्हणतात. आम्ही संसारातून बाहेर पडलो असेल तर त्याला सिद्ध असं म्हणतात. म्हणून आम्हाला सिद्धता प्राप्त करायची असेल, मुक्ती प्राप्त करायची असेल तर समर्थ म्हणतात त्या क्षणी प्राप्त होऊ शकेल मुक्ती ज्या क्षणी तुमच्या मनात असेल. हे मनच माणसाला बंधनात घालते आणि मनच माणसाला मुक्त करते. मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. ते मन त्या माणसाला बंधनात घालते आणि मनच त्या माणसाला त्या बंधनातून मुक्त करते. ते कोणाच्यावर अवलंबून नाही, ते माझ्या मनावर अवलंबून आहे. एखादा व्यसनी व्यक्ती असेल, त्याला एखाद्या दारूचं व्यसन लागलं असेल किंवा अजून कोणतं व्यसन लागलं असेल तर त्याला व्यसन कोणी लावलं? हो, त्याला कोणी लावलेलं नाही आहे, त्यांनी लावून घेतलेलं आहे. मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे हा निश्चय कोणी करायचा? जगाने करायचा की त्यांनी करायचा? त्यांनी करायचा आहे. त्याच्या मनात असेल तर तो त्या व्यसनातून तत्क्षणी मुक्त होऊ शकतो. आणि मुक्त व्हायचं नसेल, त्याने ठरवलं असेल तर तो मुक्त होणार पण नाही. म्हणून या जगामध्ये कोणी कोणाला सुधरवू शकत नाही, कोणी कोणाला बिघडवू शकत नाही. तुझ्या मनावर अवलंबून आहे. जे करायचं आहे ते मी माझ्या हिताचा विचार करायचा आहे. समर्थांनी त्याला धन्य म्हटलं आहे की जो माणूस स्वतःच्या हिताचा विचार करतो. आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हितासाठी त्यांनी जगलं पाहिजे. त्या हिताचा हित या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तुमची योग्यता जी असेल त्यानुसार तुमचं ते हित ठरत असते. काही क्षणिक सुखाला हित म्हणतात, काही परमेश्वर प्राप्तीला हित म्हणतात, काही मुक्तीला हित म्हणतात, काही बंधनात पडण्याला हित म्हणतात, काही पैशामध्ये हित म्हणतात, काही संसारातील सुखांना हित म्हणतात, काही भगवत प्राप्तीला हित म्हणतात. मग आपुल्या हिता याचा अर्थ तुमची योग्यता वाढवा आणि तुमचं हित कशात आहे तुम्ही विचार करा. आमचं खरं नुकसान कशात आहे? आमचं खरं नुकसान दुश्चितपणामध्ये आहे. दुर्लक्ष करणे, न ऐकणे यामध्ये माणसाचं नुकसान आहे. म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका. समर्थांनी तेच सांगितलं आहे, मुक्ती लाभे तक्षणी विश्वासिता निरूपणी दुश्चितपणे हानी होत असे श्रीराम. दुश्चित हा शब्द फार सुंदर निर्माण झालेला आहे. दुह अधिक चित्त. चित्त म्हणजे मन. ज्याचं मन दूर गेलेलं आहे भगवंतापासून त्याला दुश्चित असं म्हणतात. मी भगवंताच्या जवळ असेल तर तो सुचित्त आहे आणि आम्ही भगवंतापासून दूर जात असेल तर आम्हाला दुश्चित्त झालेलं असं म्हणायचं. आम्ही काही क्षणापुरता आम्ही भगवंताच्या जवळ असतो आणि बाकी 24 तासापैकी बाकी सगळा वेळ आम्ही भगवंतापासून दूर असतो. म्हणून कायमस्वरूपी भगवंताजवळ राहणे, व्यवहार कुठलाही न सोडणे,
प्रपंच उपाधी न सोडता आपल्याला सार्थक स्वतःचं करता येऊ शकते, हे सगळ्या संतांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितलंय. संत एकनाथ महाराजांचा संसार अतिशय संपन्न होता. त्यांनी प्रपंच उत्तम केला होता. त्यांच्या प्रपंचातील सगळे सुख त्यांना प्राप्त होते, पण त्यांचं मन मात्र त्या भगवंताला जोडलेलं होतं. आमच्या संसारामध्ये जर दुःख उत्पन्न होत असेल तरी परमेश्वराची कृपा मानावी, कारण त्या दुःखामुळे आम्हाला परमेश्वराची आठवण होते आहे. जर आम्हाला सुख प्राप्त झालं असेल संसारामध्ये तर परमेश्वराची कृपा मानावी की आम्हाला भगवंताचं नाम घेण्यासाठी आम्हाला भगवंताने हे संसारिक कुठे यातना दिल्या नाहीत. आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रिक्ते. म्हणून आपण या संसारात गुंतू नये. तुम्ही सुखी असाल तरी गुंतू नका, तुम्ही दुःखी असाल तर अजिबात गुंतू नका. उलट सुखी असताना गुंतण्याची शक्यता जास्त आहे, दुःखी असताना गुंतण्याची शक्यता कमी आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा अकाळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आमच्या मनाला काय करायचं तर आमच्या मनाला भगवंताशी जोडलेलं ठेवायचं आहे. हाच उपदेश संतांनी सांगितला आणि ते जोडलेले ठेवणे याचा अर्थ संसारातून मुक्त होणे आहे. आम्हाला मुक्ती हवी का हा आम्ही निर्णय घ्यावा. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर त्याचा ध्यास किती आहे, त्याचं मनोबल किती आहे, त्याचा निश्चय किती आहे, यावर त्याला ती गोष्ट प्राप्त होत असते. त्याप्रमाणे साधकाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे त्यांनी पहिले ठरवलं पाहिजे. वेळ जात नाही म्हणून ऐकणे, ऐकायची इच्छा आहे म्हणून ऐकणे, सवय म्हणून ऐकणे, ऐकण्यामागचा उद्देश माझ्यामध्ये परिवर्तन होणे, माझ्या जीवनाला मी घडवणे हा मागचा असला पाहिजे. हे जर आमच्यामध्ये जर नसेल तर आम्ही इतर गोष्टी जसं ऐकतो तसं आम्ही संतांची वचनं ऐकू आणि शेवटी ते सोडून देऊ. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारचं श्रवण उपयोगी नाही. दासबोध ऐकण्या अगोदरचा मी, दासबोध ऐकत असतानाचा मी आणि दासबोध ऐकल्यानंतरचा मी, या मी मध्ये जर काहीच फरक पडला नसेल तर आम्ही ऐकलं म्हणजे काय केलं हो. काही फरक पडला नसेल तर आम्ही दुश्चित्त आहोत. काही फरक पडत असेल तर आमचं चित्त ते ऐकण्याकडे आहे, लक्षात ठेवावं. म्हणून समर्थांनी शिष्याला सांगितलं आहे की बाबा तुझ्या मनात जर तुझी जर मुक्ती हवी असेल तुला तर तुला तत्क्षणी तुला मुक्ती प्राप्त होईल. अजिबात शंका घेऊ नको, मी या क्षणी मुक्त आहे. अशा प्रकारची मनोवृत्ती, अशा प्रकारची मनाची धारणा माणसाने केली पाहिजे की या क्षणी जर मला मृत्यू आला, या क्षणी, तर मी कुठल्याही बंधनामध्ये नाही आहे. एका क्षणात सोडता आलं पाहिजे. जियो तो ऐसा जियो जैसा सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसा मरो जैसा तुम्हारा कुछ भी नहीं. माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारे निर्लेप जीवन जगता आलं पाहिजे. संसारामध्ये राहू नका असं कोणी संतांनी म्हटलं. संसारात राहा पण तुमचं मन मात्र भगवंताकडे ठेवा. देहाला संसार सुटणार नाही आहे. तुम्ही घरातून जर वनात जरी गेले तर वनातही संसार आहेच, कारण तिथे जेवावं लागेल, तिथे झोप हवं आहे, तिथे ऊन वारा थंडी नको आहे, तिथे आपल्याला शारीरिक सुख हवं आहे, तिथे हवं आहे, घरातही हवं आहे. मग घरामध्ये राहून सुद्धा माणसाला मुक्त होता येते. म्हणून आमच्या ज्या 4 प्रकारच्या आश्रम व्यवस्था आहे त्या 4 प्रकारच्या आश्रममध्ये वानप्रस्थाश्रम नावाची आश्रम व्यवस्था जी आहे, जे वनात निघून जाणे, अभिप्रेत वनात जाणे नाही आहे, संसारातील मन बाजूला करणे, संसारात अडकलेलं मन बाहेर काढणे, याला वानप्रस्थाश्रम म्हटलं आहे.
अंगावर भगवे कपडे न घालता सुद्धा मनाला भगवं करता येते. ते मनाला भगवं करणं या शब्दाचा अर्थ मन विरक्त करणं, मनाला मुक्त करणं, वैराग्य निर्माण होणं याची गरज आहे, बाह्य रूपाची गरज नाही आहे. संन्यास न धारण करता सुद्धा गृहस्थाश्रमामध्ये संन्यास आश्रम आहे. ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रम जे सांगितले आहे, तो संन्यासाश्रम संन्यास धारण न करता म्हणजे विधिवत संन्यास न धारण करता सुद्धा प्रपंची माणसाला संन्यासी वृत्ती धारण करता येईल. इथे वृत्तीचा संबंध आहे, इथे कृतीचा संबंध नाही आहे. कृती करता येऊ शकते, वृत्ती राहील की नाही शंका असते. म्हणून समर्थांनी मन तयार करा, मुक्ती तुम्हाला तत्क्षणी आहे असं आवर्जून सांगितलं. समर्थ पुढे काय म्हणतात ते ऐकूया. श्रीराम समर्थ श्रीराम. दुश्चितपणे सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परे श्रीराम. शिष्याने प्रश्नातून उपप्रश्न निर्माण केला आहे. शिष्य म्हणतात की ठीक आहे, आम्ही निरूपण ऐकू, पण ऐकत असताना सुद्धा आमचं मन अचानक दुश्चित होते. ऐकता ऐकता मन दुसरीकडे भटकते. आम्ही बसलो असतो ऐकायला आणि ऐकत असताना आमचं मन दुसरीकडे जाते. काय करावं? ते मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर येतं पिकावर. त्या बहिणाबाई चौधरीने त्या मनाची कल्पना देताना ते मन म्हणजे ते ओढा ढोराप्रमाणे आहे, जनावराप्रमाणे आहे. त्या मनाला ज्याप्रमाणे त्या जनावराला जसं हिरवं गवत दिसलं, हिरवं शेत दिसलं की ते ढोर ते गवत खाण्यासाठी जसं चराला तिकडे जाते, त्याला कितीही हाकललं तरी ते पुन्हा तिथेच येते. तसं हे मन आहे, या मनाला पुन्हा पुन्हा संसारात जावंसं वाटते. किती हाकला हाकला फिर येतं पिकावर. म्हणून समर्थ शिष्याने प्रश्न विचारला की आता या मनाला आवरावं तरी कसं? सुचितपणे दुश्चित. सुचित आहे, पहिलं ऐकायची इच्छा बसली आहे, ऐकायला बसलेला आहे, जपाला बसलेला आहे, हातात माळ घेतली आहे, पण जप करता करता 50 विचार मनात येतात. काय करावं? पहिल्यांदा सुचित होतं, नंतर थोड्या वेळे ते दुश्चित झालं आहे. मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे तरी श्रीराम. कोणे परी श्रीराम. मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी, काळ सार्थक करावा श्रीराम. मानवी जीवन हे परमेश्वराने कशासाठी दिलं आहे याचा थोडा विचार करा. इतर प्राण्यांबद्दल आम्ही विचार करणार नाही, कारण त्या प्राण्यांना विचारशक्ती नाही आहे, त्यांच्याजवळ कल्पनाशक्ती नाही आहे, त्यांच्याजवळ प्रगती करण्यासाठी कुठलेही साधनं नाही आहेत. ते खाणं पिणं आणि झोपणं या पलीकडे त्यांचा व्यवहार नाही. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभी. आणि पुढे म्हटलंय नराणाम. म्हणजे प्राण्यांना जसं आहे तसं माणसाला आहे, पण मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. त्याला आपल्या प्रगतीचा विचार करता येऊ शकतो. त्यांनी प्रगतीचा विचार जर केला तर तो स्वतःच्या जीवनाचं सोनं करू शकतो आणि स्वतःचं जीवन मातीसुद्धा तोच करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मनाच्या ओढी तोडून ओढी. मन म्हणते ना असं करा, त्या मनाला आवर घाला. हो, ते नका करू तसं, त्याने तुमचा जीवनाचा नाश होईल. माणसाने असं जगावं की जगत असताना
माझ्याबरोबर इतरांना आनंद देता येईल का? गेल्यानंतर 4 लोकांनी आम्हाला भलं म्हटलं तर आपलं जीवन सार्थक झालं. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये ते सांगितलंच आहे, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनाचे मुखी यश द्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी अशा प्रकारे उपदेश केलेला आहे की तुम्ही भला म्हणण्यासारखं कार्य करा. मनाच्या तोडून ओढी, मनाला काय हवं ते करू नका. एक विचार आहे तुमच्या हिताचा, ज्याला आम्ही श्रेयस म्हणू, आणि दुसरा आहे तुमच्या आवडीचा, ज्याला आम्ही प्रेयस म्हणू. मग श्रेयस विचार महत्त्वाचा की प्रेयस महत्त्वाचा? हिताचा महत्त्वाचा की आवडीचा महत्त्वाचा? समर्थ म्हणतात तुमच्या हिताचा विचार महत्त्वाचा आहे, तुमच्या आवडीचा महत्त्वाचा नाही आहे. डायबेटीज झालेल्या माणसाला साखर आवडते, तो त्याच्या आवडीचा विषय आहे, त्याचा प्रेयस विचार आहे. प्रेयस म्हणजे प्रिय. पण डॉक्टर म्हणतात हा प्रेयस जरी असेल तरी तो तुमच्या हिताचा नाही, म्हणजे श्रेयस नाही, म्हणून ती वर्ज्य करा. आम्ही आमच्या आरोग्यासाठी साखर वर्ज्य करतो. डॉक्टर म्हणतात तुमचं BP वाढते सारखं, मिठाचं प्रमाण कमी करा. आम्ही आमच्या हिताचा विचार करतो, म्हणजे श्रेयस विचार करतो, आणि आम्ही मीठ सोडतो. डॉक्टर म्हणतात कोलेस्ट्रॉल तुमचं वाढलेलं आहे, तेल बंद करा. आम्हाला तेलाचे चमचमीत पदार्थ आवडतात, ते प्रेयस आहे, आवडतात आम्हाला. पण आमच्या हितासाठी आम्ही काय करतो, आम्ही ते तेल बंद करतो. मग आम्ही तेल बंद करू शकतो, मीठ बंद करू शकतो, साखर बंद करू शकतो. म्हणजे आमचे प्रेयस असले तरीसुद्धा आम्ही श्रेयसासाठी ते सोडून देतो. त्याप्रमाणे आमच्या वाईट सवयी असतील, त्या जरी प्रेयस असतील म्हणजे प्रिय असतील, त्यासुद्धा आम्ही आमच्या आरोग्यासाठी आम्हाला त्या सोडाव्या लागतात, त्याही आम्ही सोडतो. मग त्याप्रमाणे आमच्या हिताचा विचार म्हणजे भगवत प्राप्ती आहे. मग त्या भगवत प्राप्तीसाठी काही आमच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही तिलांजली दिली पाहिजे. ती तिलांजली देणे या शब्दाचा आता हातात तीळ घेणे आणि त्याच्यावर अंजली सोडणे, आणि त्याप्रमाणे आयुष्यात ती गोष्ट कधीही करणार नाही असं समजणे. त्याप्रमाणे साधकाने आपल्या चांगल्या सवयी लावाव्या, वाईट गोष्टी सोडाव्या असं समर्थ सांगतात. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयाचं असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.